नमस्कार मित्रांनो, मी ओमकार. महाराष्ट्र सरकारने मोफत शिक्षण जी आर मुलींसाठी सुरू केलेला आहे. यापुढे 100% मुलींना मोफत शिक्षण देण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतलेला आहे. यासाठी कोणकोणत्या मुलींना याचा लाभ होणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर कोण तुमच्या ओळखीचे किंवा नातेवाईक यांना हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांच्या घरातील मुलींना मोफत शिक्षण घेण्याचा लाभ त्यांना मिळेल. चला तर व्हिडिओला सुरुवात करू. मित्रांनो, व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश घेणाऱ्या मुलींना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क 50% ऐवजी 100% लाभ मंजूर करण्याच्या बाबत हा जी आर उच्च व तंत्र विभाग मंडळाने आपल्यासमोर सादर केला आहे. व्यावसायिक शिक्षणामध्ये मुलींचे प्रमाण 36% इतके मर्यादित आहे. नवीन शैक्षणिक धोरण NPE व्यावसायिक शिक्षणातील मुलींचे प्रमाण वाढविण्याच्या दृष्टीने मुलींना समप्रमाणात शिक्षणाच्या व्यापक संधी प्राप्त व्हाव्या, तसेच महिलांचे सक्षमीकरणांतर्गत आर्थिक पाठबळी अभावी व्यावसायिक अभ्यासक्रमाचे शिक्षण घेण्यापासून मुली वंचित राहू नये, ही बाब विचारात घेऊन राज्य मंत्रिमंडळाच्या दिनांक 5/7/2024 रोजी झालेल्या बैठकीत घेण्यात आलेला आहे. शासन निर्णयामध्ये आपल्याला सांगितले आहे की ज्या मुलींच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 8 लाख पेक्षा कमी आहे, अशा व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील, इतर मागास प्रवर्गातील, सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील, नवीन प्रवेशी तसेच पूर्वीपासून प्रवेशित असलेल्या मुलींना उच्च व तंत्र विभाग, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग, कृषी पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय या विभागाकडून सध्या देण्यात येणाऱ्या शिक्षण व शुल्क विभाग परीक्षेच्या शुल्काच्या 50% ऐवजी 100% लाभ देण्याचा निर्णय सन 2024-25 पासून शासन मान्यता देण्यात येत आहे. सर्व संबंधित प्रशासकीय विभागाकडून आर्थिक तरतुदी सुधारित करून सदर योजनेचा निधी हा संबंधित प्रशासकीय विभागाच्या लेखा विशेषांतर्गत अर्थसंकल्पित करण्यात यावा. तसेच शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्काच्या लाभाच्या अंमलबजावणीकरिता सर्व संबंधित प्रशासकीय विभागांनी आवश्यकतेनुसार स्वतंत्र आदेश निर्गमित करावे. मराठा आरक्षण व सुविधा मंत्रिमंडळ उपसमितीच्या निर्णयानुसार EWS प्रवर्गास इतर मागास प्रमाणपत्राचे उत्पन्न मर्यादेचे निकष एकसमान करण्याबाबत सामान्य प्रशासन विभागाने प्रस्तावित केल्यानुसार उच्च व तंत्र विभागाच्या दिनांक 7/10/2017 रोजी शासन निर्णयामध्ये खालीलप्रमाणे सुधारणा करण्यात आलेली आहे. ही सुधारणा काय आहे ती पुढील प्रमाणे आपण पाहून घेऊ. EWS आरक्षणातून शैक्षणिक प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यास राजर्षी शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेचा लाभ प्रथम वर्षाकरिता मिळाल्यानंतर ही सवलत त्याचा अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत अनुज्ञेय राहील. अशा विद्यार्थ्यास दुसऱ्या वर्षापासून दरवर्षी उत्पन्न प्रमाणपत्र सादर करण्याची आवश्यकता राहणार नाही. उत्पन्न प्रमाणपत्राबाबतच्या उपरोक्त तरतुदी संख्यात्मक व संख्याबाह्य या वर्गवारीमध्ये समाविष्ट होणाऱ्या अनाथ मुले व मुली यांना सुद्धा अनुज्ञेय करण्यास मान्यता देण्यात येत आहे. संबंधित प्रशासकीय विभागांनी वरील प्रमाणे त्याच्या शासन निर्णयामध्ये सुधारणा करण्यात, या व्यतिरिक्त योजनेचे अन्य अटी शर्ती व कार्यपद्धती कायम राहतील. हा शासन निर्णय हा दिनांक 5/7/2024 रोजी मंत्रिमंडळाच्या बैठकीत दिलेल्या मान्यतेनुसार निर्गमित करण्यात येत आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार हा जी आर आलेला आहे. जर तुमच्या घरातील किंवा गावातील किंवा शेजारची कोण मुलगी व्यावसायिक शिक्षणाकरिता प्रवेश घेणार असेल तर त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा, म्हणजे त्यांनाही त्यांच्या ह्या आरक्षणाचा लाभ नक्कीच होईल. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले धन्यवाद. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. जय हिंद.